नमस्कार, महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण बघत आहात महाराष्ट्र बुलेटिन आणि आता राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी बातम्यांची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात। गोंदिया जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील शिरपूर धरणाचे 7ही दरवाजे सुरू असल्याने या धरणातून वाहणाऱ्या बाग नदीवरील शिलापूर येथील पुलावरून 8 फीट पाणी वाहत आहे। ही नदी अतिशय वेगाने वाहत आहे। या नदीला पूर आल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे। काल संध्याकाळी या नदीवर एक घटना घडली होती। ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टर आणि ड्रायव्हर वाहून गेला होता। ड्रायव्हरला वाचवण्यात आलेलं नाही। देवळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून देवळी तालुक्यातील शिरपूर धरणाची 7 गेट हे 3 फूट उंचीने उघडण्यात आले आहे। पहिल्यांदाच या धरणाचे 7 गेट उघडण्यात आले आहेत। या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असून त्याचा परिणाम धरण साठ्यावर होत असल्याने 7 गेट ओपन करण्यात आले आहेत। त्यामुळे वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ते कालपासून आला आहे 6 वाजेपासून। आता रात्र गेली आणि पूर्ण रस्ता बंद आहे। इथून पुराळा, ढेमरिनटोला, मोरपार तिकडं बिज्जेपारपासून हा रोड चालते। हा संपर्क तुटला आहे। खूप त्रास होत आहे जाण्या येण्याच्या मार्गाला आणि हा रस्ता खूप लांब आहे ना, सालेकसापर्यंत जाते। तिकडून तर 30 किलोमीटर फिरून जावं लागते। गोंदिया जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील शिरपूर धरणाचे 7हे दरवाजे सुरू असल्याने या धरणातून वाहणाऱ्या बाग नदीवरील शिलापूर येथील पुलावरून ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना काल संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली। सुदैवाने ट्रॅक्टर चालक बचावला असून नाल्याच्या पुरात ट्रॅक्टर अडकला आहे। विशाळगड किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर खासदार शाहू महाराज यांनी शिवभक्तांना अतिरेकी म्हणून संबोधलं। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणा देण्यात आल्या। पुण्यातील टेक्निकल गुडलक चौकात मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव यावेळी एकवटले होते। शंख वाजवत या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराबाबत केलेल्या टीकेनंतर जयंत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून विरोधकांना अमित शाह यांच्या बोलण्यात तथ्य होतं हा शब्दप्रयोग वापरावा लागलाय। जे आमच्याकडून निघून गेले ते आता त्यांच्या वडसरणीने जाऊन बसले आहेत। त्यामुळे शरद पवार यांच्यावर झालेला एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाहीये। त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाले। त्यांनी कधीही चुकीचे काम केले नाही, त्यामुळे त्यांना भ्रष्टाचारी म्हणणं हा विनोद आहे। तसेच शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी देखील ठोस निर्णय घेतले पाहिजेत अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे। मोगम हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे म्हणून काही असे आरोप चिटकत नाहीत कोणाला। आणि महाराष्ट्रात काही स्पेसिफिक आरोप तुम्ही ज्यांच्याबरोबर केले, ज्यांच्या विरोधी केले, ते सगळे आज तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेले आहेत। भारतामध्ये मागच्या 2 वर्षात हा ट्रेंड यांनी तयार केला की आरोप करायचे, त्यांना अडचणीत आणायचं आणि त्यांना स्वतःच्या पक्षात किंवा मित्र पक्षात घ्यायचं। याचं उत्तम उदाहरण हे शिवसेना फुटली त्यावेळी आपण बघितलं आणि राष्ट्रवादी फुटली त्यावेळी बघितलं। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आज एवढंच। अधिक बातम्यांसाठी बघत रहा महान्यूज। नमस्कार। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाए जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।
बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।